विचारतोय तुम्हाला मी सगळे बोलायला पाहिजे ना. सगळे रेडी आता बोलत पण 4 वाजता. ताई काल पाऊस झाला मुंबईमध्ये. मुंबईची पुन्हा तुंबापुरी पाहायला मिळाली. मुंबई महापालिकेवर प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात विरोधकांकडून पुन्हा एकदा. काय नेमकी सत्यता आहे यामध्ये? मुळामध्ये बरोबर पहाटे 4 वाजल्यापासून पाऊस चालू झाला. 4चा पाऊस झाल्यानंतर 1 तासानंतर थोडंसं बघायला पाहिजे म्हणून त्या उद्देशाने मी पहिलं हिंदमाताजवळच गेली. अर्थातच पहाट असल्यामुळे ट्रॅफिक कमीच असणार, पण जे काही आम्ही काम करतोय किंवा केलं आहे, एकंदर पावसाचं किती मिलीमीटर पाऊस पडला हा सुद्धा महत्त्वाचा आहे. त्यामुळे तुंबापुरी म्हणण्यापेक्षा ज्या पद्धतीने दरवेळेला मी सांगत आलेली आहे की मुंबईच्या एकंदर सरासरी पडणाऱ्या पावसाचं प्रमाण हे डे बाय डे किंवा डे इयर ते वाढतं आहे. आणि जर ते वाढतं आहे तर त्याच्या अनुषंगाने आमचं काम निश्चितच जे केलं, मग ते ब्रिमस्टॉड असेल किंवा पंपिंग स्टेशन्स असतील, त्याचा निश्चितच आज उपयोग होतो आहे. आणि त्या काही तासामध्ये पाऊस मोठा, त्याचप्रमाणे उपसाही तेवढाच होतो आहे, पण काही तास नक्कीच पाणी राहतं आहे. आणि त्या पाण्याचं सकाळी जी सुरुवात केली, मला वाटतं दुपारी 12:30-1ला सुद्धा मी मिलन सबवेला होती. त्याच्यानंतर मी जो सर्व्हिस रोड आहे पार्ल्याचा, तिथेही मला पाणी आढळलं. तिथेही मी तिथल्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियरना बोलवून वगैरे सगळा विचारणा केली. कलवडचे जे पॉईंट आहेत तेही आम्ही पाहिले. त्यामुळे ज्या पद्धतीने पावसाचा आलेल्या पाण्याचा उपसा करून नदीला किंवा नाल्यांना जे पाणी जातं आहे, मला वाटतं आज आदित्य ठाकरे सर हे कुर्ला चांदिवली विधानसभा इथे 2 कार्यक्रम होते. येताना आम्ही मिठी नदीचा सुद्धा पाहणी केली आणि त्याचं मी व्हिडिओ पण आपल्याला दाखवू शकते. इतकं स्मूथली नदीचं पाणी चाललेलं होतं. त्याच्यावर असलेली मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या ज्या वॉल आहेत वगैरे ह्या सगळ्या म्हणजे असं नाही आहे की पाऊस पडला आहे आणि आम्ही कुठेतरी लोकांना त्रास होता आणि आम्ही घरात बसलो आहे. निश्चित महानगरपालिकेचे सगळे कर्मचारी जे स्टॉर्म वॉटर ड्रेनला म्हणा याला वगैरे ते सगळे तिथे कार्यरत होते आणि पाणी होतं आणि ते काही तास तर राहणारच, हे तर आम्ही नेहमीच सांगतो आहे. त्यामुळे एखाद्या गोष्टीचं त्यांनाही माहिती आहे, उद्या ते आज आम्ही सत्तेत आहोत म्हणून आरोप, तर त्या आरोपाला मी म्हणेन आजच्या घडीला की आम्ही नेहमी सांगत आलो आहे की गुडघाभर पाणी नक्की असतं आणि ते राहतं, पण ते काही तासासाठी 3-4 तासानंतर ते पाणी जातं. हे असं अनेक ठिकाणी दाखवून दिलं. तुम्ही पाहिलं हिंदमाताला जरासा पाऊस पडला तरी हिंदमाता जलमय होत होती. दुकानांमध्ये पाणी शिरवतं. ओल्या कपड्यांचा सेल लागत होता. गेल्या 2 वर्षात एकही सेल लागला नाही. कारण ह्याच्यावर आमच्या महिलांचं लक्ष असतं. भिजलेल्या कपड्यांचा सेल तो लागला नाही. याचा अर्थ पाणी गेलं नाही ना. आणि मग ते पाणी अजूनही कमी करायचे. गुडघाभर पण आता राहिलं नाही पाहिजे म्हणून तर आम्ही भूमिगत टाक्यांची कामं घेतली. आज ते भूमिगत टाक्यांचं पूर्ण काम झालं. जर हिंदमाताला तर पाऊलभरही राहील पाणी, राहणारच ना असं कधीच दावा नाही करणार. पण आपण मॅडम आयुक्तांनी गेल्या पावसात जेव्हा पाणी तुंबलं होतं तेव्हा दावा केला होता की 15 दिवसात दोन्ही प्रकल्प, मग ते गांधी मार्केटचा प्रकल्प असेल किंवा हिंदमाताचा प्रकल्प असेल, 15 दिवसात पूर्ण होईल.
मग काय झालं की हे दोन्ही प्रकल्पाचा बोजवारा उडला. आजही या दोन्ही ठिकाणी पाणी साचलं आणि बराच तास ते पाणी तसंच होतं. गेल्या वर्षी गेल्या पावसाळ्यात आपण आजही बघतोय तिथे काम चालू आहे. बोजवारा उडालेला नाही. काम मी म्हणूनच सांगते अंतिम टप्प्यात काम जाऊ दे. आजच्या घडीला आम्हाला तोही प्रॉब्लेम आहे. ज्याला काम दिलं आहे तिथे जाणं बघणं हे तर चालूच आहे. कारण एका ब्रिजचं उद्घाटन केल्यानंतर पुन्हा आदित्य ठाकरे साहेब गांधीनगरच्या गांधी मार्केटच्या याला व्हिजिट केली. थोडीशी मॅनपॉवर आम्हाला कमी पडते एवढं निश्चित. पण ह्याचा अर्थ असा नाही की 15 दिवसात म्हटल्याबरोबर 15 दिवसात काम कंप्लीट होईल. प्रत्येकाने आशावादी असलं पाहिजे ना, लवकर होईल आमचं लवकर होईल. पण निश्चित सांगते हा जो पावसाचा आत्ता कामाचं जे अंतिम स्वरूप फायनल होईल तेव्हा मला वाटतं पाऊलभरही पाणी राहील. पाणी राहणार नाही असं कधीच दावा करणार नाही. ही स्थिती कधी येईल म्हणजे त्याला काही डेडलाईन आहे नाही आत्ता कसं आम्ही आशावादी आहोत. मी म्हणेन अजून 15 दिवसांनी काम पूर्ण होईल. पण जर ते मॅनपॉवरच्या ह्यानी जर आम्हाला काही तिथला टेक्निकली खालच्या अडचणी असतील तर ते 15 दिवसात तर तुम्ही उद्या तोच प्रश्न विचार परत ही स्थिती. त्यामुळे मी असं म्हणेन त्याचा अंतिम स्वरूप हा लवकर होईल आणि आपल्याला रिलीफ मिळेल. जुलैमध्ये झालेला आहे. अजून पाहिजेचा पाऊस झालेलाच नाही आहे. येणाऱ्या दिवसामध्ये त्या पद्धतीचा पाऊस झाला तर जी आता अवस्था आहे त्याच्यापेक्षा अतिशय बिकट अवस्था होऊ शकते मुंबईत. पाहिजे तसा पाऊस झाला नाही आहे. उलट दरवर्षी पाऊस आपलंही स्वरूप बदलतं आहे. त्यामुळे 200 मिलीमीटर पाऊस पडणं हा म्हणजे विक्रमीच आहे. त्यामुळे आणि काही तासात. त्यामुळे निसर्गाला दोष देण्यापेक्षा आपल्याला अधिक काय चांगलं करता येईल ते तर प्रयत्न आहेत आणि ते करतो आहे. आणि म्हणूनच मी म्हणते ढोपरभर पाणी असणंही चुकीचं आहे. जे 5 फुटाचं पाणी असायचं ते आज ढोपराच्या खाली पाणी आलं आहे. त्याच्याही पेक्षा कमी व्हावं. पाणी राहणार नाही ह्या गोष्टीकडे आम्ही त्या दृष्टीने कामही चालू केलेलं आहे. काही राज्यामध्ये काँग्रेस आणि शिवसेना एकत्र आहे. मात्र असं असताना शिवसेना कुठेतरी हिंदुत्वाची भाषा विसरत चाललेली आहे असा आरोप विरोधकांकडनं होतोय. उड्डाणपुलाला देण्यात येणारं नावं असू दे किंवा गार्डनला देण्यात आलेली नावं असू दे. आताच राहुल शेवाळ यांच्या मतदारसंघातील एका उड्डाणपुलाला सुफी संत असं नाव देण्याची तयारी दाखवलेली आहे. त्यामुळे विरोधक हिंदुत्वाची भाषा शिवसेना विसरते असा थेट आरोप करतात. मुळात ना ह्या लोकांच्या आरोपामध्ये नेहमीच असा वेगळा वास येतो. सुफी संत प्रत्येक धर्मामध्ये काही संत आहेत ना आणि त्या मतदारसंघामध्ये त्या लोकांची आज आम्ही जैन संतांच्या किंवा यांचं आज चौकाचं उद्घाटन केलं. ह्याचा अर्थ जिथे ती कम्युनिटी असते त्यांची मागणी असते तिथल्या लोकप्रतिनिधी असतात त्यांचे ते काही हक्क आहेत आणि त्यांचं जर मागणी असेल आणि नियमाने असेल तर त्याला आमच्या हिंदुत्वाची झालर का लावायची. मॅडम तसंच एक गार्डन आम्ही हिंदुत्व मानणारे आहोत. गर्व से कहो हम हिंदू आहे म्हणून आम्ही हिंदुत्व ते प्रत्येक धर्माला मान सन्मान तर दिला पाहिजे. आणि तुम्हीच म्हटलंय सुफी संत तर संत आहेत म्हणजे त्याने त्या धर्मात काहीतरी काम केलं आहे. पण एका गार्डनला टिपू सुलतान यांचं नाव देण्यासंदर्भातला देखील विषय आहे. आता त्याच्यावर मला खरं म्हणजे आम्हाला कळलं म्हणूनच त्याची सगळा तपशीलवार मेळावा काय नक्की आहे हे करण्यासाठी आपण काल आमच्या अध्यक्ष प्रतिमा खोपडेताईंनी रिफर बॅक केलं आहे. आत्ता माझ्याकडे आलेली माहिती अशी आहे 2013मध्ये विषय क्रमांक काहीतरी आहे डिसेंबरमध्ये रामपूर एम पूर्व विभागातील बाजीप्रभू देशपांडे मार्गापासून ते रफिक नाक्यापर्यंत जाणाऱ्या शिवाजीनगर मार्ग क्रमांक 4 येथे शहीद टिपू सुलतान मार्ग हे झालं आहे आणि 2013ला झालं आहे म्हणजे गेल्या टर्मला झालं. त्यावेळेला तर आम्ही सत्तेत होतो एकमेक भाजप आणि आम्ही तेव्हा ऑब्जेक्शन नव्हतं का. त्यामुळे टिपू सुलतान आत्ता जे मी कालही तेच सांगितलं इथे कोण कोणाला सपोर्ट करतो म्हणण्यापेक्षा
ते नियमात आहे का ते पहिलं बघूया ना. आमच्या राजकीय पोळी भाजण्यासाठी प्रत्येक वेळेला धर्म आणून जर काय करणार असेल, आम्हाला विचारलं तर तुमचा विरोध आहे का. मुळात इथे ऑलरेडी एक नाव दिलं तर महानगरपालिकेचा असा नियम पण आहे की त्याला दुसऱ्यांदा देता येत नाही, असं आत्ताच कळलं आहे मला. ते पण मी पूर्ण मग जर त्यावेळेला 2013ला मी उपनगरे स्थापत्य समितीमध्ये कोण कोण होते काय होते विचारून घेते ना, तीही माहिती मिळाली पाहिजे. मग त्यावेळेच्या लोकांना तेव्हा ऑब्जेक्शन नव्हतं का भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांना? तेव्हा नाव झालं आहे. ह्याचा अर्थ सोयीनुसार राजकारण करायचं आणि लोकांच्या धर्माखाली दिशाभूल. मुळात आम्ही कधीही हिंदुत्व सोडलं नाही. याचा अर्थ धर्माला कमीपणे लेखलं नाही आहे. बाळासाहेबांचे वाक्य आहे. बाळासाहेबांच्या मातोश्री बंगल्यामध्ये नमाज पडलेली पण कथा आहे, म्हणजे झालेला गोष्ट आहे. त्यामुळे त्या धर्माला बाळासाहेबांचं नेहमी सांगणं होतं, तुम्ही भारतात राहाल, तुम्ही महाराष्ट्रात राहाल, तुम्ही मुंबईत राहाल, कोणी मुस्लिम समाज, आणि तुम्ही पाकिस्तानचा जय कराल त्याला आमचा आजही विरोध आणि पुढेही राहणार. पण देशामध्ये आहेत, एकोप्याने राहत आहेत, तर त्याला विरोधाचा प्रश्नच काय येतो. आणि नियमाने आहे ते नियम जो आहे तो आता रिफर बॅक केला आहे, परत येईलच. त्यामुळे ह्याचं टिपू सुलतान ह्या नावावर हिंदू आणि मुस्लिम अशी फाळणी करणं असं लावून देणं मला वाटतं सध्या तरी ते गैर आहे. आज महापालिकेत एक रिव्ह्यू पिटिशन फेटाळण्याची बातमी येते आणि भालचंद्र सिरसाट यांचं स्थायी समितीतलं सदस्यत्वपद कायम ठेवल्याचं शिक्कामोर्तब केले, त्याच्यावर हो, ते कोर्टाच्या आलेल्या निर्णयाचं तुमचा सर्वोच्च न्यायालयाचं न्यायालयात जाणं जसा हक्क आहे तसा न्यायालयातनं आलेला निर्णय मानणं हेही आपला नागरिक म्हणून एक हक्क आहे, तो आम्ही मानला. तुमचाच म्हणजे खरं तर सेनेच्याच नगरसेवकांचा विरोध होता, पिटिशन पण त्यांनीच टाकलेली होती. नाही, म्हणून मी परत एकदा म्हणते, जर न्यायालयात जाण्याचा आमचा हक्क आहे ना, काही गैर असेल वाटलं आम्हाला मागण्याचा, पण न्यायालयाकडनं आलेल्या निर्णयाचा मांडणंसुद्धा आमचा हक्क आहे, आम्ही मानतोय. एक मिनिट. अमृता फडणवीस यांनी आज फेसबुकवर एक पोस्ट केलेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की या शहरात ठिकठिकाणी तुम्हाला खड्डे आणि ठिकठिकाणी तुंबलेलं पाणी हे दिसणार आहे. या शहरात तुम्हाला क्रिमिनल दिसणार नाही, पण तुम्हाला इथे खड्डे आणि तुंबलेलं पाणी मात्र सारखंच दिसेल. आज झालेल्या पावसावर त्यांनी मला वाटतं एक नागरिक म्हणून त्या करत असतील, त्याला उत्तर देण्याची गरज नाही, कारण आम्ही त्याच्या जिथे जिथे पाणी तुंबतं आहे किंवा खड्डे ते बुजवण्याचं काम, परत ते पाणी तिथे कसं कमी होईल, कसं पंपाने त्याचा उपसा होईल हे काम करतो आहे. त्यामुळे प्रत्येकजण वेगवेगळ्या पद्धतीने करणार आणि स्वतःचं वर्चस्व वाढवण्याचा प्रयत्न असेल तर तो त्यांना करू दे. पण त्या फक्त नागरिक म्हणून नाही घेता येणार, कारण माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहेत, त्यामुळे त्यांना फक्त नागरिक म्हणून स्ट्रीट करतात. नाही, पत्नी आहेत, अनेक मुख्यमंत्र्यांच्या बसलेल्यांचं होतं, त्यामुळे ह्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीला आणि नेहमीच या सगळ्यांमधना प्रसिद्धीमध्ये राहण्यासाठी करत असतील तर त्यांना तो करत राहू दे, आम्ही आमचं काम करू. मॅडम, 10वीचा निकाल आला त्याच्याबद्दल काय आहे? 10वीचे जी मुलं ज्या परिस्थितीतून आता त्यांच्या मानसिकतेतून गेले आणि तो निकाल आज आपण सरासरी त्यांच्या असलेल्या वर्षभराच्या याने दिलेला आहे, तर मला वाटतं सगळेच निश्चितच पुढच्या 11वीत गेलेले आहेत असं झालं आहे. तर सगळ्यांना शुभेच्छा. मैडम, हिंदी में जानना चाहेंगे, एक विवाद उठा है टीपू सुल्तान के नाम पर एक गार्डन जो एक प्रपोजल आया है उसके ऊपर बीजेपी कह रही है कि सेना बैकडोर से टीपू सुल्तान जैसे लोगों का नाम दे रही है, जबकि उनका विरोध है और हिंदुत्व को छोड़ चुकी है सेना, ऐसा कहना है.
मेरा ये कहना है, भाजपा टीपू सुल्तान का नाम लेके बहुत ही गंदा राजनीति खेल रही है। एक तो टीपू सुल्तान का नाम अभी लग सकता है नहीं लग सकता है, इसकी पूरी जानकारी नहीं, इसीलिए हमारे भारतीय जनता हमारी अध्यक्ष उन्होंने रिफर बैक किए, पूरी जानकारी आने दो। और इधर किसी को पीछे के डोर से सपोर्ट करने की ज़रूरत नहीं है, क्योंकि हर एक नाम जब भी हर एक नगर सेवक का हक है, हक का इस्तेमाल करते हैं। उसके बाद प्रशासन ये भी देखते हैं कि वो नाम हम दे सकते हैं कि नहीं। और मुझे जानकारी ऐसी मिली है 2013 में उपनगर जो स्थापत्य है उसमें एम पूर्व विभाग, जिधर अब भी यही नाम देने का प्रयास हो रहा है, उधर बाजी प्रभु देशपांडे मार्ग से रफीक नगर नाके से जाने वाला जो रास्ता है, शिवाजी नगर मार्ग क्रमांक 4 शहीद टीपू सुल्तान मार्ग दिया गया है, 2013 में दिया है। तभी उनका नगर सेवक वही कमेटी में भी थे बीजेपी के, विट्ठल खरटमोल, तो तभी क्यों नहीं हुआ उसको विरोध? नाम तो दिया गया है 2013 में रोड को। अभी महानगर पालिका का रूल क्या कहता है, एक बार नाम दिया जाता है तो वही वार्ड में दोबारा दूसरे को नाम दिया जाता है कि नहीं, इसकी जानकारी नहीं मिली थी, इसलिए हमारे नगर सेवक ने रिफर बैक किया है। तो उसका पीछे डोर का आगे डोर का ऐसा कुछ है ही नहीं, तभी आपके नगर सेवक ने क्यों नहीं किया, विरोध क्यों नहीं किया? इसका मतलब है अभी कोविड में बहुत अच्छा काम हुआ है, मुख्यमंत्री आगे जा रहे हैं, पूरे देश में पूरे वर्ल्ड में उनका नाम हो रहा है, तो डर के मारे अभी हमारा काम भी कुछ दिख नहीं रहा है, तो चलो हिंदू मुस्लिम कुछ करते। अरे हिंदुत्व तो हमें हमारे बाला साहब ने तभी तो कहा था कि यस बाबरी मस्जिद, तो अभी वही दोबारा करने का ज़रूरत नहीं है। और हिंदू मुस्लिम हमारा धर्म ये तो सबसे बड़ा है ही है, ये हम जहाँ मानते, हम हिंदुत्व कहते भी है और हम जीते भी है। इसका मतलब है छोटा छोटा करके करने का, तो उस टाइम नाम दिया गया है, तभी उनका नगर सेवक ने क्यों नहीं विरोध किया? इसकी तो जानकारी ले लो, उनको पूछो 2013 में दिसंबर का महीने में वो पास हुआ है, जो आज हो रहा है स्थापत्य कमेटी में ही हुआ है, तो उस टाइम क्यों नहीं विरोध किया? तो आज क्यों कर रहे मैं नहीं बोलेगी, लेकिन हमारा महानगर पालिका का लॉ क्या करे। और हमारा भी कहना है कि एक बार नाम दिया जाता तो दोबारा वही वार्ड में दूसरे को नहीं दिया जाता, ये मुझे जानकारी है। तो उसके लिए शिवसेना को बदनाम करने के लिए टीपू सुल्तान का नाम लेके हिंदुत्व और मुस्लिम में झगड़ा लगा के अपनी राजनीति खेलना ये गलत है। मुझे लगता है वो नाम जब भी दिया तभी विरोध क्यों नहीं हुआ? तभी क्या हुआ था 2013 में? तो हम और भारतीय जनता पार्टी तो एक साथ थे और उनके ही नगर सेवक थे ना उसमें, तभी उनके नगर सेवक ने क्यों नहीं विरोध किया? मैम मुंबई में फिर से और एक बार भारी बारिश हुई, जिसके चलते जगह जगह पे फिर से जल जमाव दिखाई दिया। हम हमेशा सिर्फ हिंदू और कोई दादर हिंद माता और 2-3 ऐसे स्पॉट्स के बारे में बात करते हैं। कुर्ला LBS मार्ग जैसे भी ऐसे कई स्पॉट्स हैं जहाँ पे लगातार 3-4 घंटों तक पानी जमाव दिखाई। आप लोग सवाल पूछते हैं ना, तो आपको भी पता है कि ये मुंबई 7 बेटों की बनी है, और मैं हर टाइम यही कहती हूँ, पानी तो जितना 4 घंटे में बारिश गिरा है 200 मिलीमीटर का के ऊपर, और इतना बारिश हमारा ब्रिमस्टोन आने के पहले होता है, तो हमने जलमय देखी भी है मुंबई। तो मुझे लगता है हमने ऐसा कभी नहीं कहा है किसी ने भी
कि मुंबई में पानी भरेगा ही नहीं, 2 घंटा 3 घंटा रहता है। हिंद माता का आप कहा है बात की है, तो हिंद माता में आज भी ट्रैफिक स्मूथली चल रहा है, क्योंकि उसमें भी हमने काम किया है। आज लोग उधर के लोग जो 2 साल पहले भीगा हुआ माल करके सेल लगता था, उसका आज किधर भी वो सुनाई भी नहीं देता है। इसका मतलब है घुटने के नीचे पानी तो है, हम भी मानते हैं, लेकिन 2-3 घंटे के बाद जैसे हाई टाइट ख़त्म होती है, हमारा पंप का काम तो पहले से ही चालू रहता है। बारिश कम हो जाता है तो पानी भी निकल जाता है। पहला जो 3-3 दिन रहता था, आज 3 या 4 घंटे में पानी चला जाता है, क्योंकि 4 बजे से मैंने भी महानगर पूरा राउंड लगाया है। मैंने देखा है जाके, मैं घर में बैठ के बात नहीं करती, मैं खुद जाती हूँ। मैंने उधर भी जाके देखा है। मैंने आज कुर्ला का जो आप कह रहे हैं उधर भी मैं जाके आई। आप पार्ले का उधर के सर मैम एलाबोरेट करिए, उधर का सिचुएशन कुर्ला वाला कह रहे हैं। वही 3-4 बजे से चालू हुआ, 6 बजे के टाइम मुझे भी फ़ोन आया कि घुटने के तक पानी है, लेकिन उसके बाद बहुत ही पानी कम हुआ। कुछ ऐसे लो लेवल है कि जो जैसा मिलन सबरी, मैं उधर भी जाके आई तो वो तो अपने पंप के भी नीचे, तो थोड़ा तो उसको भी टाइम लगता है, लेकिन गाड़ी का आना जाना उस टाइम बंद किया गया, क्योंकि गाड़ी रुक जाती है पानी भरने के बाद, तो सबको तकलीफ होती है। लेकिन आज भी हम पार्ले का भी सर्विस रोड वो भी देखा हमने, तो मुझे लगता है पानी तो 3-4 घंटे तो था ही, लेकिन ट्रैफिक कैसा स्मूथली जाए ये भी हमने उधर काम करके प्रयास किया है, और उसका पूरा हिंद माता का ही एग्जाम्पल रहेगा कि बहुत ही स्मूथली ट्रैफिक है। ताई, एनसीपी पार्षद का ये आरोप है कि मीठी नदी साफ नहीं हुई है, जिसके वजह से कैबिनेट मंत्री नवाब मलिक के घर के अंदर तक पानी गया है। मीठी नदी का जो रोक है वही LBS रोड, हाँ, उसका आज भी हमने हमारे आदित्य ठाकरे साहब ने जो जाके देखा है स्मूथली पानी, लेकिन उस टाइम बारिश कम था। जब भी बारिश का और नदी का और साफ नहीं किया ये तो मैं मानने को तैयार नहीं, क्योंकि मेरे पास हर एक विजुअल है, मैंने जो निकाला है वीडियो, तो साफ तो होता है, लेकिन जब भी बारिश एक सब टाइम में एक ही साथ आता है, और उसका बहुत अलग भी कारण हो सकता है, वही नहीं कारण हो सकता है, अंदर के लॉगिंग कुछ गए हैं तो वो देखना पड़ेगा। नाले सफाई जो थी वहाँ तक 72% यहाँ पे की गई थी, ऐसा कहा गया था, जिस वजह से पानी ज़्यादा समय टिकेगा नहीं और कई इलाकों में आएगा भी नहीं, तो उसका फिलहाल हमें मैम आपके पास क्या नहीं, नाले सफाई तो आज भी हो रही है, पूरा सितंबर एंड अक्टूबर एंड तक वो तो चलता ही है प्रोग्राम। लेकिन नाले सफाई जो वाटर लॉगिंग होता है, तो एक ही उसके ऊपर नाले नहीं सब हुआ इसीलिए लॉगिंग है, उसका इंटरनल भी अंदर जो जगह है उसका भी कुछ बीच का, उस दिन आपने देखा होगा पूरी बॉटल्स जो हम ड्रिंकिंग करते हैं जूस का, बाकी भी, तो वो सब बॉटल जाके उसको निकालने के बाद पानी कितना स्मूथली गया। तो पानी भरने का समस्या जटिल तो है ही, लेकिन उसके ऊपर काम भी किया गया है। मैं तो इतना 200 ml बारिश आने के बाद तो बहुत ही पानी भर सकता था, लेकिन आज के दिन 3 घंटे या 4 घंटे में पानी चला भी जा रहा है, जो 3-3 दिन रहता था। जो मुंबई में रहने वाले सबको पता है, हम लोगों ने पूरी मुंबई में ऐसे बहुत से लोग हैं कि वो देख रहे हैं और अनुभव ले भी रहे। मैडम, जैसे हिंद माता और गांधी मार्ग ये सब
पुराने इलाके वर्षों से यहाँ पानी रखते हैं। अभी नए नए इलाके जैसे संगम नगर जो ऊंचाई का इलाका है वहाँ कभी पानी नहीं लगता था, तो उसका कारण क्या है? इस बार पानी लगा तो आप नाला सफाई को मानती हैं? नहीं, मैंने वही एक बार वापस बोलती हूँ, हर एक का रीज़न नाले सफाई नहीं होता है। जिस दर मैंने ये भी कहा जो नेचुरल पानी के भरने का जो क्या बोलते हैं उसको, पानी जो भरते स्पॉट, अलग भी स्पॉट तैयार हुए हैं, उसका मतलब है कि कुछ काम हुआ है या बड़ा कुछ वो भी देखना पड़ेगा। लेकिन बड़ा बारिश आने के बाद पूरे मुंबई में जो पानी भरने की स्पॉट है उसके ऊपर काम किया गया है, इसीलिए तो आज भी 200 mm पानी आने के बाद भी, बारिश आने के बाद घुटने के ऊपर पानी नहीं है। मैम, बीएमसी मार्शल्स को लेकर लगातार कंप्लेंट्स आ रही हैं, जैसे कि बीएमसी मार्शल्स के पास या आई कार्ड्स नहीं होते या यूनिफॉर्म नहीं होते। क्या एक मैकेनिज्म है? बिकॉज एक कॉमन मैन को समझता नहीं है ये वसूली कर रहे हैं, मनी एक्सटॉर्ट कर रहे हैं बीएमसी के नाम पर, या वाकई में बीएमसी को लेकर जो रेगुलेशंस है उसे एग्जीक्यूट कर रहे हैं? नहीं, हम लोगों ने जो मार्शल को अपॉइंट किया है वो लोग के पास तो कार्ड रहता है, वो दिखाते भी है। पहले तो बहुत ही कंप्लेंट आ रही थी, आप लोगों ने जैसा कहा उसके बाद मैंने उनकी मीटिंग भी ली, उनको सबको, हर एक लीडर को उनका जो कॉन्ट्रैक्ट कोई रहता है उनको भी मैंने समझा दिया। लेकिन अभी हर जगह में कुछ लोग ऐसे भी मिले भी हैं कि जिनके पास कुछ नहीं है लेकिन वसूली कर रहे हैं, तो जब भी उनकी कंप्लेंट आती है तो उसके ऊपर कार्रवाई भी होती है। तो हमारे मार्शल जो अपॉइंट किए हुए जो ऐसे गलत करते हैं उनके ऊपर भी कार्रवाई होती है, और जिनके ऊपर जो मार्शल नहीं है लेकिन वसूली कर रहे हैं तो पुलिस स्टेशन में उनका फ़ोटो वीटो दिखा है तो उनके ऊपर भी कार्रवाई हुई। जो समस्या आने के बाद या तकरार आने के बाद ही होता है। बेसिकली मार्शल नहीं है बिना यूनिफॉर्म और आई कार्ड, राइट? नहीं, कार्ड लेके ही घूमते हैं, यूनिफॉर्म तो नहीं है लेकिन कार्ड लेके। मैडम, सड़कों के गड्ढों के लिए क्या इंस्ट्रक्शन दिए गए हैं? सड़कों पर जो गड्ढे हैं उनके लिए क्या इंस्ट्रक्शन दिए गए? नहीं, इंस्ट्रक्शन नहीं, हमारा हर एक उसमें वार्ड लेवल में उनका काम चलता है। सेंट्रल एजेंसी और महानगर पालिका मिल के काम करती है। जिधर जैसे खड्डे का वार्ड ऑफिसर या हमारे मेंटेनेंस डिपार्टमेंट वो सब काम करते हैं। थैंक यू सो मच। ज्या पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किंवा महाविकास आघाडी सरकार काम करतं भाजपकडे कुठले मुद्दे शिल्लक राहिलेले नाही आहे, म्हणून टिपू सुलतानच्या नावाने ते हिंदू मुस्लिमचं राजकारण करतो. नाही, राजकारण तर त्यांचं पहिल्या दिवसापासूनच सगळीकडेच चालू आहे, ते मला नाही बोलायचं आहे. मला एवढंच सांगायचं आहे, टिपू सुलतानच्या नावाला विरोध हा जर त्यांनी राजकारणाचा भाग म्हणून करत असतील तर माझं त्यांना तेच विचारणं आहे. 2013ला खरटमोल नावाचा तुमचा आणखीन 2-3 असतील BJPचे सदस्य, कारण प्रत्येक कमिटीमध्ये सदस्य असतात, तर त्यावेळेला का नाही विरोध झाला? आणि आता तुम्ही ज्या पद्धतीने हिंदुत्व मुस्लिम असा जो वेळतो तो तुमचा राजकारणाचा भाग आहे का ही जनता जाणते असं मी म्हटलं. एक बिल्डर रस्त्यावर पाणी सोडत आहे, अशी समस्या मुंबईत खूप आहे. रिडेव्हलपमेंटची कामं सुरू आहेत, बिल्डर त्यांच्या मी स्वतःच बघितलंय. तर त्याच्यावरती माझं असं म्हणणं आहे की ज्या प्लॉटमध्ये काम चालतं तिथलं पाणी बाहेर काढणं हे क्रमप्राप्त आहे. माझं उलट BMCच्या अधिकाऱ्यांना सांगणं आहे आणि मी ते सांगितलं आहे की बाबा त्याला सिस्टममध्ये आणा, मोठा पाईप टाकून जे आपलं स्टॉर्म वॉटर ड्रेन आहे त्याला तो जॉईन करा. कारण ते धबधब्याचं स्वरूप आलं तर खालचा फुटपाथही खराब होतो, येणारा पाणी कारण नसताना लॉगिंग म्हणजे तुंबतं. तर ती सिस्टममध्ये तसं करा. आणि प्रत्येक आल्या मी आयुक्तांकडे पण सांगणं केलं आहे की प्रत्येक वॉर्डला ही इन्स्ट्रक्शन गेले पाहिजे. कारण कुठलंही बांधकाम होत असेल तर त्याला असलेलं पाणी बाहेर काढणं हे आपलं पण काम आहे आणि त्या कामासाठी त्याला सिस्टममध्ये घेऊन ते करा.
कारण ते बेकायदेशीररित्या सोडत असतात ड्रेनमध्ये, त्याच्यामुळे खूप ठिकाणी नाही तर मुळात तो पाईप टाकून आपल्या स्टॉर्म वॉटर ड्रेनला देणं गरजेचं आहे, नाही तर ते पाणी जाणार कुठे. त्यामुळे आपण त्या अँगलने बघण्यापेक्षा त्या प्लॉटमध्ये असलेलं पाणी बाहेर काढायचंच आहे. ते असं तसं धबधब्याचं स्वरूप देण्यापेक्षा सिस्टमनी करा आणि त्याला नीट नियमाने. हे मला पण दे छान. हे आता पण. अरे ते तर आमच्या बाळासाहेबांच्या निम्मांचे संस्कार आणि जिनी जन्म दिला रश्मी वहिनी आज मुख्यमंत्र्यांची पत्नी आहे, तिचे संस्कार. व्हिडिओ खूप व्हायरल.